श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, लोक म्हणणार वाह काय नशीब आहे, कारण महाबली बजरंगबली आणि न्यायदेवता शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या कुंडलीत थेट राजयोग आणि धनयोग सक्रिय झालाय. 10 ते 16 जुलै दरम्यान तुमच्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे आणि अख्खं जग तुमच्या नशिबाचा हेवा करेल. तुमचे रखडलेले संसार, अडकलेला पैसा आणि नशिबाची बंद कुलूप अचानक उघडणार आहेत. पण हा आनंद साजरा करण्यापूर्वी एक भयंकर सत्य जाणून घ्या, कारण पडद्यामागे काहीतरी भयंकर शिजत आहे. ज्या क्षणी तुमची प्रगती सुरू होईल त्याच क्षणी तुमच्याच जवळच्या काही व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचणार आहेत. मकर राशीच्या लोकांनो, या 7 दिवसात या एका गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचं आहे, नाहीतर राजाचा रंक व्हायला वेळ लागणार नाही. जर तुम्ही कळत न कळत त्या 2 चुका केल्या तर तुमच्या आयुष्यात असं काही घडेल ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरेल. हो, त्याचं नव्हतं होईल आणि घरातली हसती खेळती माणसं रस्त्यावर येतील. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असं नक्की कोणतं षडयंत्र आहे जे तुमच्या पाठीमागे रचलं जाते? तुमचा सर्वात जवळचा माणूसच तुमचा घात कसा करणार आहे? आणि या विनाशातून वाचवण्यासाठी 16 जुलैच्या रात्रीपूर्वी तुम्हाला कोणता गुप्त महाउपाय करायचा आहे, हे आज आम्ही या व्हिडिओमध्ये 5 महत्त्वाच्या भागांमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे एकही सेकंद मिस करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मनापासून 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 ते 16 जुलैचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण या काळात शनिदेवांच्या अत्यंत दुर्मिळ शश राजयोगाची निर्मिती होत आहे. यामुळे तुमच्यावर अचानक धनलाभ होण्याचे प्रचंड योग आहेत. मग ते रखडलेले पैशांचे व्यवहार असोत, जुनी मालमत्ता असो किंवा अनपेक्षित मार्गाने मिळणारा पैसा असो. तुमची ही अचानक बदललेली श्रीमंती पाहून लोक थक्क होतील आणि तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत म्हणतील, वाह काय नशीब आहे तुमचं. मकर राशीच्या जातकांनो, हा येणारा पैसा जितका आनंद घेऊन येणार आहे तितकंच मोठं संकटही या पैशाच्या पाठीमागे लपलेलं आहे, हे विसरू नका. जेव्हा घरात पैसा येतो तेव्हा मानवी स्वभावाप्रमाणे नकळत मनात गर्व आणि अहंकार निर्माण होण्याची दाट शक्यता असते. जर तुम्ही या काळात पैशाच्या नशेत येऊन इतरांना कमी लेखायला सुरुवात केली किंवा अतिउत्साहात या काळात पैशांची उधळपट्टी केली तर कर्मफळाचे दाते शनिदेव तुमच्यावर तात्काळ कोपिष्ट होतील आणि आलेली लक्ष्मी एका रात्रीत परत फिरेल. मकर राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचा योग्य विनिमय करणे हीच तुमची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. हा पैसा तुमच्याकडे टिकवून ठेवायचा असेल तर तो हुशारीने आणि योग्य नियोजनानेच गुंतवावा लागेल. जर तुम्ही इथे एक चूक केली तर हाच पैसा तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकतो. पण पैशांसोबतच तुमच्या पाठीमागे कोणतं दुसरं भयंकर षडयंत्र रचलं जाते आणि तुमच्यावर कोण छुपे वार करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण वळूयात पुढच्या भागाकडे. आता भाग क्रमांक 3, छुपे शत्रू आणि मोठे षडयंत्र. मकर राशीच्या जातकांनो, जसं जसा तुमच्या घरात पैसा खेळू लागेल आणि समाजात तुमची प्रगती दिसायला लागेल तसा तसा तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा जळफळाट सुरू होणार आहे. तुमच्या नशिबाची उंचावणारी कमान पाहून तुमचे हसणारे मित्र आणि तुमचे शेजारी आतून तुमच्यावर प्रचंड जळू लागतील. ते तुमच्यासमोर गोडगोड बोलतात, पण तुमच्या पाठीमागे तुमची नाचक्की कशी होईल, तुमचं नुकसान कसं होईल याचं एक भयंकर षडयंत्र रचायला सुरुवात करतील. तुमच्याच सुखाला कोणाची तरी वाईट नजर लागण्याचा हा काळ आहे. मकर राशीच्या जातकांनो, या 7 दिवसांच्या काळात तुम्हाला परक्यांवर आणि इतरांवर गोड बोलण्यावर अतिविश्वास ठेवणे या एका सर्वात घातक गोष्टीपासून तात्काळ दूर राहायचे आहे. तुमच्या मनात कोणाच्याबद्दल कितीही आदर असला तरी तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे पुढील प्लॅन्स किंवा आर्थिक व्यवहारांची माहिती चुकूनही कोणापाशी उघडी करू नका. ज्या व्यक्तीला तुम्ही आपला समजून आपल्या मनातलं गुपित सांगाल तीच व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसलेली असेल, हे पक्के लक्षात ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे हे गुप्त शत्रू तुमच्यासमोर येऊन कधीच वार करणार नाहीत, कारण त्यांना माहीत आहे की तुमच्या पाठीशी स्वतः बजरंगबली उभे आहेत. म्हणूनच ते अतिशय हुशारीने तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही तुमचे सिक्रेट्स स्वतःपुरते मर्यादित ठेवले तर हे शत्रू तुमचे केसभरही नुकसान करू शकणार नाहीत.
पण या शत्रूंच्या चालीशिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही कोणती पहिली मोठी चूक करू शकता ज्याने थेट कोर्टाची पायरी चढावी लागेल. मकर राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही अनेक संकटांचा सामना केला असेल, पण आता तुमचे वाईट दिवस संपून थेट सोन्याचे दिवस सुरू होणार आहेत. येत्या पुढच्या 3 दिवसात तुम्हाला या ब्रह्मांडातून आणि शनिदेवाकडून पहिला मोठा शुभ संकेत मिळणार आहे. तो म्हणजे तुमच्या डोक्यावर असलेले मानसिक दडपण आणि चिंता अचानक दूर होईल. बऱ्याच दिवसांपासून रखडलेले एखादे अत्यंत महत्त्वाचे काम किंवा सरकारी मंजुरी अगदी अनपेक्षितपणे कोणतीही अडचण न येता पूर्ण होईल. हा पहिला संकेत तुमच्या बाजूने तुम्हाला सांगेल की आता नशीब तुमच्या बाजूने फिरले आहे. मकर राशीच्या जातकांनो, दुसऱ्याच दिवशी तुम्हाला तुमच्या घरातून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून दुसरा अत्यंत आनंदाचा संकेत मिळेल. घरातील अविवाहित तरुण तरुणींसाठी विवाहाचे अतिशय उत्तम आणि मनासारखे प्रस्ताव चालून येतील, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. या सोबतीने ज्या दाम्पत्यांना बऱ्याच वर्षांपासून अपत्य सुखाची प्रतीक्षा होती, त्यांच्या घरात पाळणा हलण्याचे म्हणजेच संतान प्राप्तीचे अत्यंत शुभ योग आणि संकेत या 3 दिवसात दिसून येतील, ज्यामुळे तुमच्या आनंदाला पारावारा राहणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, तिसऱ्या दिवशी मिळणारा संकेत थेट तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी जोडलेला असेल. जर तुम्ही नोकरी शोधत असाल किंवा प्रमोशनची वाट पाहत असाल, तर अचानक तुमच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर एक मोठी खुशखबरी येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू एका झटक्यात मजबूत होणार आहे. व्यापारी वर्गाला मोठा आर्थिक नफा मिळवून देणारी एक नवीन डील किंवा नवीन ग्राहक जोडला जाईल, जो तुमची प्रगती कित्येक पटीने वाढवेल. पण या अफाट यशाच्या आनंदात वाहून न जाता तुम्ही कोणती पहिली मोठी चूक टाळली पाहिजेत, जाणून घेऊयात पुढच्या भागात. मकर राशीच्या जातकांनो, एकीकडे तुमचे नशीब सोन्यासारखे चमकत असताना आणि चारी बाजूंनी आनंदाच्या बातम्या येत असताना तुम्ही एक अशी भयंकर चूक करू शकता जी तुमच्या संपूर्ण भाग्याचा एका झटक्यात कोळसा करू शकते. या 7 दिवसात तुमच्याकडे पैसा खेळता राहणार असल्यामुळे तुमचा खिसा गरम असेल. नेमक्या याच गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी तुमच्या परिचयातील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती अतिशय लाळघुटेपणा करत रडवलेला चेहरा घेऊन तुमच्याकडे मोठी रक्कम उधार मागण्यासाठी तुमच्या दारात येऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, ती व्यक्ती कितीही जवळची असली, कितीही संकटात असली तरी या 7 दिवसांच्या काळात कोणालाही मोठ्या रकमेची उधारी देणे ही एक चुकूनही करू नका. ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक आणि भयंकर इशारा आहे की या काळात तुम्ही तुमच्या हक्काचा जो पैसा कोणाला उधार द्याल, तो पैसा समोरची व्यक्ती कधीच परत करणार नाही. तुमचा पैसा तर बुडेलच, पण तो मागण्यासाठी गेल्यावर ती व्यक्ती तुमची शत्रू बनेल. म्हणजेच पैसाही जाईल आणि नातंही कायमचं संपेल. मकर राशीच्या जातकांनो, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा शनिदेव तुमची परीक्षा घेण्यासाठी अशा लोकांना तुमच्या आयुष्यात पाठवत असतात. जर तुम्ही भावनेच्या आहारी जाऊन किंवा जगाच्या चौकटीत मोठेपणा मिरवण्यासाठी स्वतःचा खिसा रिकामी केला, तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घ्याल. नंतर तुम्हालाच इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे स्पष्ट शब्दात नाही म्हणायला शिका. मकर राशीच्या जातकांनो, या 7 दिवसात येणाऱ्या अफाट यशाला टिकवून ठेवण्यासाठी आणि गुप्त शत्रूंच्या भयंकर षडयंत्राचा नाश करण्यासाठी तुम्हाला संकटमोचन महाबली बजरंग बलीचा एक गुप्त महाउपाय करायचा आहे. या जुलै महिन्याच्या शनिवारी किंवा मंगळवारी रात्रीच्या वेळी हनुमान मंदिरात जाऊन किंवा तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. त्यानंतर तिथेच बसून शांत चित्ताने हनुमान चालिसाचे 3 पाठ करा. हा उपाय तुमच्या भोवती एक असं सुरक्षा कवच निर्माण करेल, ज्यामुळे शत्रूंचे सर्व वार तुमच्यावर उलटतील आणि शनिदेवाचा कोप शांत होईल. मकर राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील कोणतंही ज्ञान हे अर्धवट ठेवणं म्हणजेच स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं असतं. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी, दिलेल्या सावधानता आणि बजरंगबलीचा हा महाउपाय मनावर बिंबवून ठेवा. आणि जर तुम्ही या उपायांकडे दुर्लक्ष केलं तर आलेली सुवर्णसंधी हातची जाईल. पण जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हा उपाय केलात तर पुढचे 7 दिवस तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवतील आणि अख्खी दुनिया तुमच्या नशिबाकडे बघून म्हणेल, वाह काय नशीब आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात बजरंगबली आणि शनिदेवांचा आशीर्वाद सदैव राहू देत
आणि जर तुम्हाला ही माहिती अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा मकर राशीचे असाल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत देव तुमचं भलं करो. धन्यवाद.